स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. नमस्कार मित्रांनो, मी चंदन पवार, उपशिक्षक चोपडा, जिल्हा जळगाव. जागर शिव इतिहासाच्या या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रत्यक्ष शिवचरित्राला सुरुवात केलेली आहे. सदरील शिवचरित्र व्हिडिओ मला माझ्या शिवछत्रपती या कादंबरीच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे. आपणास शिवछत्रपती कादंबरी हवी असल्यास 9421480232 या नंबरवर संपर्क साधावा. मित्रांनो, यापूर्वी आपण या चॅनलवर पहिल्या व्हिडिओत शिवचरित्राची प्रस्तावना म्हणजेच शिवचरित्र का वाचावे, का ऐकावे याबाबत माहिती घेतली. तदनंतर दुसऱ्या व्हिडिओत आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, महाराष्ट्रातील शूर कर्तबगार मराठी सरदारांपैकी भोसले घराण्यातील बाबाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले तर जाधव घराण्यातील लखुजीराजे जाधव यांच्याबद्दल माहिती घेतली. यानंतरच्या तिसऱ्या व्हिडिओत आपण जिजाऊ शहाजीराजे यांच्या विवाहाबद्दल माहिती घेतली. जिजाऊ शहाजीराजे यांच्या विवाहानंतर जाधव आणि भोसले या घराण्यामध्ये अत्यंत जवळीक निर्माण झाली होती. परंतु तदनंतर झालेल्या खंडागळे हत्ती प्रकरणामध्ये भोसले आणि जाधव या घराण्यांमध्ये जे काही वैर निर्माण झालं आहे त्या वैर कथेची देखील माहिती आपण सदरील व्हिडिओमध्ये घेतली आहे. जर आपण हे सर्व व्हिडिओ पाहिले नसतील तर आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन हे व्हिडिओ पाहू शकतात. आपणास हे व्हिडिओ आवडल्यास जागर शिव इतिहासाचा हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जिजाऊ शहाजींनी संसारामध्ये जीवनात अशा तडजोडी सहन करता करता सुलतानांकरता परक्यांकरता लढून आपली शक्ती वाया घालवणाऱ्या स्वकीय माणसांना विश्वासात घेऊन जवळ घेतले. संसारातील अखंड धावपळ व दगदगीमुळे जिजाऊ शहाजींची 4 मुले जन्मानंतर अल्पावधीतच मरण पावली. त्यानंतर इसवी सन 1623 श्रीगोंदे येथे जिजाऊ शहाजी यांना 5वे अपत्य झाले. विठोजी पुत्र संभाजीराजेंच्या अकाली मृत्यूची सल भरून निघावी म्हणून या 5व्या मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले. दिल्लीचा मोगल बादशाह अकबर मरण पावल्यानंतर अकबराचा मुलगा जहांगीर गादीवर आला. जहांगीरला दख्खन जिंकण्याची भूक त्याच्या बापा एवढीच होती. त्याने फौजेचे लोंढे दक्षिणेस सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे मराठ्यांच्या मुलखात कल्लोळ उडाला. वर्षानुवर्ष मोगलांच्या स्वाऱ्या दक्षिणेत सुरू होत्या. सुलतान निजामशाह आणि वजीर मलिक अंबरचा दुटप्पीपणा आता लखुजीराजेंच्या चांगल्याच लक्षात आला होता. म्हणून लखुजीराजेंनी निजामशाही सोडली आणि मोगलशाहीत दाखल झाले. ब्रिटिश इतिहासकार ग्रँड डफ असे लिहितो, मोगलांनी एखाद्या शहजाद्यासारखं लखुजीराजेंचे स्वागत केले. त्यांना खूप मान सन्मान देऊन त्यांची मनसबदारी वाढवून दिली. यानंतरही लखुजीराजेंनी भोसलेंसोबतचे आपले वैर जास्त ताणलेले दिसत नाही. लखुजीराजे हे एक सुज्ञ राजकारणी होते. निजामशाही टिकली तर महाराष्ट्राचे भवितव्य सुखकर राहील हे ते जाणून होते. या उलट मोगल आपल्या दडपशाहीने सर्व काही बदलून टाकतील याची लखुजीराजेंना पूर्ण खात्री होती. मोगलांच्या वारंवार हल्ल्यामुळे निजामशाही डबघाईस आली होती. पण निजामशाहीचा वजीर मलिक अंबर व शहाजीराजे यांच्यामुळे निजामशाही तग धरून होती. इसवी सन 1623-24 दरम्यान शहजादा खुर्रमने म्हणजेच शहाजहानने बंड केले आणि या बंडखोर खुर्रमला मलिक अंबरने निजामशाहीत आश्रय दिला. बादशाह जहांगीरला हे वर्तमान समजले आणि निजामशाही संपवण्यासाठी मोगल बादशाह जहांगीर निजामशाहीवर चालून जाण्याची योजना बनवू लागला.
निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने निजामशाहीच्या रक्षणासाठी विजापूरच्या इब्राहिम आदिलशाहीची मदत मागितली, पण इब्राहिम आदिलशहाने निजामशहाला मदत करण्याऐवजी मोगलांशीच दोस्ती केली, कारण निजामशाही फौजांनी आदिलशाहीचा बिदरचा किल्ला जिंकला होता. तो राग इब्राहिम आदिलशहाच्या मनात होता, म्हणून त्याने मोगलांशी हातमिळवणी केली. इब्राहिम आदिलशहाने शहजादा खुर्रमचे बंड मोडून काढण्यासाठी मुल्ला महमदच्या नेतृत्वाखाली 40-50 हजाराची मोठी फौज मोगल सरदार महाबत खान याच्या मदतीला पाठवली. यामुळे बादशाह जहांगीर इब्राहिम आदिलशहावर भलताच खुश होता. मोगल व आदिलशाह मिळून जवळपास 1 लाखांची फौज निजामशाहीवर चालून येत होती. निजामशाहीवर फार मोठे संकट घोंगावत होते, म्हणून निजामशाहीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. ऑक्टोबर 1624 महिन्यातला तो पहिला आठवडा होता. अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर निजामशाहीचे सर्व मातब्बर सरदार जमा झाले होते. 78 वर्षाचे अनुभवी वयोवृद्ध मलिक अंबर शरीराने थकले होते, पण त्यांची बुद्धिमत्ता अजूनही अत्यंत तल्लख होती. मलिक अंबरची नजर निजामशाही दरबारात जमलेल्या सगळ्या सरदारांवरून भिरभिरत होती. निजामशाही दरबारात सगळ्या निजामशाही सरदारांचे चेहरे चिंताग्रस्त दिसत होते. त्या सरदारात भोसल्यांचे शहाजी शरीफजी भोसले, त्यांचे सक्के चुलत बंधू खेडोजी, मल्लाजी, नागोजी, परसोजी, त्र्यंबकराव आणि ककाजी देखील होते. तसेच इतर मराठा सरदारात त्र्यंबकजी पिंगळे, हंबीरराव चव्हाण, मुधोजी निंबाळकर, विठ्ठलराव काकडे हे देखील होते. याशिवाय मलिक अंबरची मुले फतेह खान व चंगेज खान देखील उपस्थित होते. याकूत खान, हमीर खान यासारखे पठाणी सरदारही दरबारात हजर होते. निजामशाहीच्या दुर्दैवाने मोगलांची कंधार मोहीम थंडावली होती, त्यामुळे बरीच मोठी फौज उपलब्ध झाली होती. मोगल बादशाह जहांगीरने लष्करशहाच्या नेतृत्वाखाली सर्व साधनसामग्रीनिशी सज्ज मोगली फौज निजामशाहीवर सोडली. इकडून इब्राहिम आदिलशहाने मुल्ला महमद यांच्या नेतृत्वाखाली सुसज्ज विजापुरी फौज निजामशाहीवर पाठवली. निजामशाहीची सर्व फौज झाडून साफ केली तरी 40-50 हजारच होत होती. मोगल आदिलशाह यांच्या संयुक्त फौजांच्या तोफखाना व साधनसामुग्रीच्या तुलनेत निजामशाहीची तुलना होऊ शकत नव्हती. तसं पाहिलं तर या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी खुद्द मलिक अंबरचा मुलगा फतेह खान आणि शहाजीराजे यांचे चुलत बंधू मंबाजीराजे व खेडोजीराजे उत्सुक होते, पण हे तिघे अत्यंत शीघ्रकोपी होते, म्हणून थंड डोक्याने वागणाऱ्या शहाजीराजांचे वय या तिघांच्या तुलनेत कमी असले तरी मोगली विजापुरी यांच्या संयुक्त फौजांचे नेतृत्व शहाजीराजे करतील अशी दरबारात निजामशाहीचा मुख्य वजीर मलिक अंबर याने घोषणा केली आणि चांदीच्या तबकातील मानाची वस्त्रे व तलवार 27-28 वर्षाच्या उमद्या शहाजीराजांच्या हाती दिली. मुघलांचे शेकडो हत्ती अवजड अजस्र तोफा वाहून आणत होते. हजारो उंटांच्या पाठीवर दारुगोळा लादून ते दख्खनमध्ये आणला जात होता. आपले जावई शहाजीराजे रणांगणात समोर आहेत हे पाहून लखुजीराजेंनी या लढाईतून अंग काढून घेतले. मोगल विजापुरी संयुक्त फौजांनी अहमदनगरपासून सुमारे 15 ते 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या भातवडी गावाजवळ तळ ठोकला. कित्येक किलोमीटरपर्यंत हा अवाढव्य तळ पसरला होता. भातवडीजवळ तळ टाकण्याचे कारण म्हणजे पाण्याची सोय व जलसिंचनासाठी मलिक अंबरने भातवडीला एक धरण बांधलेले होते. भातवडी गावाजवळूनच उत्तर दक्षिण दिशेने वाहणाऱ्या नदीवर हे धरण बांधले होते. नेहमीच दुष्काळाचा शाप असलेल्या या दख्खनच्या भागात यावर्षी मात्र चांगलाच पाऊस पडला होता. परिणामी छोटे छोटे नदी नाले अगदी तुडुंब भरलेले होते. नदीवरचे धरणही काठोकाठ भरलेले होते. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या मोगली विजापुरी फौजांना लागणारा पाण्याचा मोठा साठा भातवडी गावाजवळूनच होत होता, म्हणून त्यांनी आपला सैन्यतळ भातवडीजवळच टाकला. शहाजीराजांची निजामशाहीची सर्व फौज एकत्र केली.
2 लाखांच्या फौजेशी लढण्यासाठी शहाजीराजांजवळ निजामशाहीची फक्त 40,000ची फौज होती. शहाजीराजे आता गनिमी काव्यात खूप पारंगत झाले होते. लढाईत योग्य वेळी आगीचा वापर, शत्रूचे मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी विविध अफवांचा वापर कसा करावा हे शहाजीराजे जाणून होते. शहाजीराजांच्या हाताखाली तयार झालेला एक शिलेदार 10 लोकांना भारी होता. बुद्धिमत्ता व शौर्य या दोन्ही गोष्टींचा विलक्षण संगम शहाजीराजांच्या ठायी होता. शहाजीराजांनी 40,000 फौजेंपैकी 10,000ची फौज निजामशाह आणि अहमदनगरच्या रक्षणासाठी मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली नगरला ठेवली. उरलेल्या 30,000 सैन्याच्या छोट्या छोट्या तुकड्या केल्या. शहाजीराजांनी आपल्या लहान बंधू शरीफजी राजे भोसले यांना विजापुरी सैन्याला विजापूरकडून मिळणारी दक्षिणेकडची रसद तोडण्याची जबाबदारी सोपवली, तर आणखी एका मातब्बर सरदाराला उत्तरेकडून मिळणारी मोगलांची रसद तोडण्याची जबाबदारी सोपवली. रात्रीच्या अंधारात भयंकर छापे घालून कापाकापी कत्तल करून शहाजीराजांची फौज सगळी रसद पडवून न्यायची. रात्री मोकळ्या रानात वेगवान प्रशिक्षित हूल देणाऱ्या घोडदळी तुकड्यांचे पाठलाग करता करता मोगली विजापूरकरांची दमछाक व्हायची. मोगली विजापुरी फौजांची सर्व बाजूंची रसद शहाजीराजांनी तोडून टाकली. गनिमी काव्याने लचके तोडणाऱ्या शहाजीराजांच्या फौजेसमोर मोगली विजापुरी फौज हतबल झाली होती. मोगली विजापुरी संयुक्त फौजांचा दानागोटा आता संपत आला होता. त्यांच्या तोफा कसलाही वापर न करता तशाच पडून होत्या. 25 ऑक्टोबर 1624ची ती रात्र. शहाजीराजांनी बुद्धिकौशल्याने एक गुप्त भयंकर धाडसी योजना बनवली. शहाजीराजांच्या वेगवेगळ्या तुकड्यांनी वेगवेगळ्या मोक्याच्या जागी अंधारात चांगलेच मोर्चे बांधले. भातवडी गावाजवळील धरणाच्या दक्षिण बाजूला मोगली विजापुरी सैन्याची विस्तृत छावणी पसरली होती. या जागेचा उतार दक्षिणेकडे होता. नदीवरचे धरण काठोकाठ भरलेले होते. शहाजीराजांच्या तुकड्यांनी रात्री सुरुंग लावून धरण उडवले. पाण्याचा प्रचंड लोंढा भयंकर वेगाने मोगली व विजापुरी फौजेवर आदळला. मोगली विजापुरी सैन्यातील निम्म्याच्या वर फौज, हजारो हत्ती, उंट, घोडे, बैल त्यात बुडून तर काही चिखलात रुतून मेली. लाखो रुपयांचा दारुगोळा पाण्यात भिजून कुचकामी झाला. मोगलांच्या अवजड अजस्र तोफा खोल चिखलात रुतल्या. विजापुरी मोगली फौजेची संपूर्ण वाताहत झाली. आधीच हवालदिल व वाताहत झालेल्या या मोगली विजापुरी छावणीवर पहाटे शहाजीराजांच्या फौजांनी चौफेर भयंकर हल्ला चढवला. तुंबड युद्ध माजले. शहाजीराजांच्या फौजांनी मोगली विजापुरी दोन्ही संयुक्त फौजांचा पराभव केला. विजापूरचा सेनापती मुल्ला मोहम्मद ठार झाला. मोगल विजापूरचे 30च्या वर मातब्बर सरदार कैद झाले. शहाजीराजांच्या नेतृत्वाखाली गनिमी काव्याने मिळवलेला हा दैदिप्यमान विजय इतिहासाची दिशा बदलवणारा ठरला. भातवडीच्या या लढाईला मात्र गालबोट देखील लागले होते. निजामशाही टिकवण्यासाठी भोसल्यांनी आपल्या घराच्या नैवेद्य अर्पण म्हणजेच शहाजीराजांचे भाऊ शरीफजी राजे भोसले यांचा भातवडीच्या लढाईत मृत्यू झाला होता. महापराक्रमी शरीफजी राजे भोसले यांची समाधी भातवडीजवळच आहे. या लढाईतील दैदिप्यमान यशामुळे गनिमी कावा कुशल शहाजीराजांची कीर्ती व पराक्रमाचा दरारा संपूर्ण भारतात पसरला. भातवडीच्या लढाईत मोगल व आदिलशाह यांच्या संयुक्त फौजांचा पराभव केल्यामुळे निजामशाह अतिशय आनंदात होता. सगळीकडे आनंदाला उधाण आले होते. परंतु या लढाईचा विजेता शहाजीराजे दुःखी मनाने एका जागी मान खाली घालून बसले होते. स्वतःचा प्राणप्रिय असा छोटा भाऊ शरीफजी राजे यांच्या मृत्यूचा शोक करत ते बसले होते. शहाजीराजांना आपल्या भाऊच्या निधनाने पुरते घायाळ केले होते. अशा या दुःखद प्रसंगी शहाजीराजांचे सांत्वन करण्याचे कर्तव्य देखील निजामशहाने केले नाही. निजामशहाने या उलट इतर सरदारांचे तोंड भरून कौतुक करून शाबासकी व बक्षिसे दिली आणि शहाजीराजांकडे मात्र डोळेझाक केली. निजामशाहचा अशा वागण्यामुळे शहाजीराजांना खूप वाईट वाटले. यापुढे निजामशाहीत राहणे धोकादायक आहे याची जाणीव कर्तृत्वान, स्वाभिमान
स्वाभिमानी अशा शहाजीराजांना झाली. आपले स्वतंत्र अस्तित्व असावे असे सडसडते शरीरात रक्त असणाऱ्या तीव्र बुद्धिमत्तेच्या बाणेदार शहाजीराजांना वाटले. म्हणून स्वाभिमान दुखावलेले शहाजीराजे निजामशाही सोडून त्वरित पुण्यास निघून आले. शहाजीराजे जिजाबाई यांचा वावर आता पुणे मावळ खोऱ्यातील शिवनेरी कोंढाणा येथे सुरू झाला. स्वधर्म आणि मानवतेला मूठमाती देणाऱ्या मुस्लिम साम्राज्याला शहाजीराजांच्या अंतःकरणापासून विरोध होता. जिजाऊंशी बोलताना शहाजीराजे आपल्या मनातील हा राग, आपले दुःख बोलून दाखवत असत. शहाजीराजांना वाटे आपले स्वतःचे राज्य असावे, पण ते त्यावेळी शक्य नव्हते. त्यांना सुलतानी सत्तेची चीड येई, पण इलाज नव्हता. अन्यायाविरुद्ध उठले असते तर त्यांच्या साथीला कोणी आले नसते आणि बंडखोर म्हणून सुलतानी समशेरीखाली त्यांच्या देहाच्या पाकड्या उडाल्या असत्या. वास्तविक शहाजीराजे फार मानी होते. मराठे आणि राजपूतपणाचा त्यांना फार अभिमान होता. मराठ्यांबद्दल त्यांना फार प्रेम व कळकळ वाटत असे. मराठ्यांच्या कल्याणासाठी आपल्याकडून होईल तेवढे प्रयत्न शहाजीराजे करत. राजांनी मावळ खोऱ्यातील पुणे कोंढाणा परिसरात आपल्या निवडक मावळ्यांच्या मदतीने जुलमी मोगलांविरुद्ध उठाव केला आणि मावळ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. पुणे हे त्याचे मुख्य केंद्र होते. गुलामगिरीच्या सावटाखाली 300 वर्ष पिसलेली पुण्याची माती थरारून उठली. मुठा, मोसे, आंबी, पवना, नीरा, इंद्रायणी नदीच्या प्रवाहातून स्वातंत्र्याची गोड गाणी गुजू लागली. वाऱ्याच्या झुळूक आणि वृक्षांच्या संगतीने सनईचे मंजूळ स्वर घुमू लागले. पुण्याच्या सीमेवर गुढ्या तोरणे उभारली जाऊ लागली. या सीमा उंच मानेने पुण्याच्या संरक्षणार्थ जागता पहारा देऊ लागल्या. शहाजीराजांनी मावळ मुलखातील मावळ्यांचे मन कणखर करून अन्यायी सुलतानशाही विरुद्ध झुंजण्याचे बळ त्यांच्यात निर्माण केले. सुलतानांची गुलामगिरी झुगारून रयतेला अन्याय अत्याचारातून सोडवून स्वराज्य निर्मिती करावी हाच हेतू दोघांच्या मनी होता. प्रत्येक कठीण प्रसंगात जिजाऊ शहाजीराजांसोबत सावलीसारख्या उभ्या होत्या. अनेक वेळा शहाजींना वाचवण्यासाठी लढाऊ जिजाऊंनी युद्धात सहभागी होऊन शत्रू सैन्य देखील अंगावर घेतले होते. आपण जर एकत्र राहिलो तर शत्रूच्या हाती सापडू म्हणून शहाजी आणि जिजाऊ वेगवेगळे राहत असत. शहाजीराजांच्या स्वतंत्र राज्याचा कारभार 4 महिने सुरळीत चालला, पण तेवढ्यात शेकडो वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शाह्या हादरल्या. निजामशाहीच्या संतप्त फौजांनी फुरसुंगी, हिंगणे, कात्रज, धनकवडी, वारजे, लोहगाव, पुणे शहराबरोबर शहाजीराजांना सहकार्य करणाऱ्या पाटील, देशमुख, सुभेदार, शिलेदार, कुणबी आदी मावळ्यांची दानादान उडवली. मावळ खोऱ्यातील वाड्या, वस्त्या, गावे उद्ध्वस्त होऊन 12 मावळखोरी बेचिराग झाली. भातवडीच्या लढाईपासून शहाजीराजांचे वर्चस्व वाढलेच होते. आदिलशाही सरसेनापती मुल्ला महमद मारला गेल्याने आदिलशाहीला एका पराक्रमी व शक्तिशाली सरदाराची गरज होती. शहाजीराजांची नेतृत्व क्षमता, कर्तबगारी भातवडीच्या लढाईतून सिद्ध झालीच होती. शहाजीराजांसारखा शूर सरदार आदिलशाहीत आल्यास आपण आणखी सामर्थ्यशाली बनू शकतो हे ओळखून इब्राहिम आदिलशहाने शहाजीराजांना आदिलशाहीत येण्याचे निमंत्रण दिले. त्यावेळची अस्थिर परिस्थिती प्रजेसाठी अहितकारी आहे म्हणून कोणत्या तरी सत्ताधाऱ्यांशी बांधून राहणे गरजेचे आहे. याबाबत शहाजीराजांनी विवेकाने विचार करून 1625 आदिलशाहीत प्रवेश केला. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब दिला. सरलष्कर म्हणजे सैन्य दलातील अत्युच्च दर्जाचे पद होय. हे पद शहाजीराजांना आदिलशहाने बहाल केले. यावरून आपणास शहाजीराजांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. तर मित्रांनो, आत्ताच आपण या व्हिडिओमध्ये भातवडीची लढाई आणि सरलष्कर शहाजीराजे यांच्याबद्दल माहिती घेतली. आपणास हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत आपली रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.